वातावरण आहे ना खूप सुंदर बघायला मिळतं पावसाळ्यामध्ये. तसंच आपल्याला आहे ना इथलं निसर्ग आहे ना अति सुंदर असं आहे. सातपुड्याचं निसर्ग कसं आहे ना तसंच, पण इथे ना खूप लवकर पावसाळा लागल्यामुळे ना इथलं वातावरण अक्षरशः आहे ना खूप छान असं बघायला मिळतं आपल्याला. तर आजूबाजूचं तुम्ही हे वातावरण बघा तुम्ही किती सुंदर झालेलं आहे. आणि आपल्याला आहे ना ही गाडी घेऊन आहे ना तर समोर हा रस्ता दिसत आहे, तर ह्या रस्त्याने ना मध्ये जायचं आहे. तर इथून कास जे गाव आहे ते 8 किलोमीटरवर आहे आणि आपल्याला इथून मध्ये जायचं आहे. आणि तिथे आहे ना गाडी घेऊन नका जाऊ असं सांगताय. बघू काय खतरनाक रस्ता आहे म्हणे, तर खाली उतरून बघू कसं काय जाता येतं ते. आता आहे ना एकदम जबरदस्त रस्ता आहे हा, गाडी घेऊन जाऊ नका असं म्हणत होते, पण आपण डायरेक्ट थेट 4 व्हीलर उतरवत आहे. इथून 2 व्हीलरही चढायचे वांदे म्हणे आणि आपण डायरेक्ट आज आहे ना 4 व्हीलर उतरवत आहे. गाडी खाली जात नाही, खूप तीव्र उतार आहे आणि गाडी इथे लावलं आहे आणि पुन्हा अर्ध्या रस्त्यातच रोखून आहे ना आम्ही 2 व्हीलरवर खाली जाऊन बघून येतो काय आहे काय नाही. चला रस्ता अजून एकदा मला दाखवतो मी पुढे कसा रस्ता आहे. खूप जबरदस्त तीव्र उतार आहे हा. तुम्ही व्हिडिओमध्ये काय माहिती आता तुम्हाला समजते का नाही समजते, पण खूप जबरदस्त रोड बघू शकतात तुम्ही. आम्ही या जंगलात फिरायला आलो आहे कास पठारच्या शेजारील हेरिटेज वाडीला. आणि इकडे शक्यता कमी इकडे गाडी यायला गाडी यायला येऊन जाणार आहे, पण आहे ना प्रॉब्लेम असा आहे चढताना टायर जरा फिरेल आणि भयानक रस्ता आहे हा. आणि हे खाली अशी लाल माती इकडे, पण जर पाऊस आला म्हणजे फसण्याची दाट शक्यता आहे. आम्ही आलो आहे कास पठारच्या शेजारील जंगलामध्ये आणि सर्व फॅमिली फिरायला आलो आहे. महेंद्र दादा ते येत आहे, बाकी आहे वरती. आणि आपली गाडी तुम्हाला दिसते का ही थोडी तर इकडे गाडी लावली आपली आणि थोडा रस्ता भयानक इथे. हा चालून आलो आहे थोडा आणि बाकी तुम्हाला गँग दाखवतो आमची. एक नंबर वातावरण आहे, बाकी हिरवगार ह्या जंगलात. आणि ते जांभळ करवंद आवळे काय फळं आहे ते खायचे वेगळे. सीनू पण आहे आणि हा बा एंजलला रेम्बो दिसलेला आहे. कुठे रेम्बो तयार झालेला आहे? कुठे रेम्बो? हा रेम्बो, ओ रेम्बो बघायला मिळाला आपल्याला. बघू शकतात तुम्ही, हा रेम्बो. हा जो पट्टा दिसत आहे हा तुम्हाला व्हिडिओमध्ये काय माहिती किती दिसत आहे, हा रेम्बो तयार झालेला आहे आपल्याला. रेम्बो पण बघायला मिळाला ह्या जंगलातून. बघू शकतात तुम्ही समोर रेम्बो. एन्जॉय वेगळा असतो आमचा, जरा फिरण्याचा शौक खूप आहे आमच्या फॅमिलीला आणि मला पण आणि सिनूला पण. हा काय दिसलं? सिनूला काहीतरी दिसलंय, ती मला घेऊन जाते. काय दिसलंय? काय कुठे हे कुठे? सापाचं बीळ. अरे बापरे, सिनूला आहे सापाचं बीळ दिसलं मला, हे दाखवायला घेऊन आली तेवढ्या लांब पुन्हा. बघू शकतात तुम्ही आंबे पण आहे म्हणे, आंबे पण आहे जंगलात. पण बघू आपण इकडे जंगलामध्ये ना आलो असताना बिलकुलही कोणत्याही झाडाला किंवा नुकसान पोहोचवणार नाही इथल्या जंगलाला. फक्त आपण आहे ना एक पर्यटक सारखे फिरून जाणार आहे. काहीतरी दिसलं तिकडे नवीनच फुल बघू आपण. तर इकडे ना आपल्याला थोडं जंगलामध्ये ना अलगच पद्धतीचे 2-3 फुलं डायरेक्ट जमिनीतून आहे ना, झाड नाही डायरेक्ट फुलं झालेले आहेत. दाखवतो तुम्हाला.
कमेंट मध्ये सांगा तुम्ही मला का नेमकं आहे ना हे कसलं फूल आहे बघा तुम्ही. आणि आपण याला हात नाही लावत, विषारी काय असू शकतं आणि कसलं फूल आहे माहिती नाही. 2-3 ठिकाणी पाहिलं मी इथे, अजून इकडे पण आहे बघा. हे फूल बघ ना, हे अलगच फूल दिसले आपल्याला. इथे अजून एक हे बघा, अलग अलग पद्धतीने हे असे जंगलामध्ये ना. तिकडे पण आहे अजून एक सुकून गेलेले आहे, तुम्हाला दाखवतो झूम करून. हे बघा तिकडे पण एक फूल दिसलेलं आहे आपल्याला. आणि हे असं काय जंगल इकडे, आणि इथे पूर्ण खडकचा खडक आहे. हा दुसरं बघू, चल मला अजून काय दाखव. दगड. हा तर आबीला आहे ना पिकलेले आंबे सापडलेले इथे, बघू आपण. तर इथे पिकलेले आंबे सापडलेले आपल्याला, बघा तुम्ही. शिनू पक्की खुश होऊन गेले, तिला आंबे खूप आवडतात. हा धुवून दे. तर मस्त इथे पिकलेले आंबे सापडलेले आहे आणि बाकी इथे आंबे तोडत आहे. आणि करवंद पण सापडलेले आहे बघा, हे करवंद पण आहे. आणि गुणी बघा, गुणी झाडावर पड वगैरे बघशील रे, नाही तर जाशील. गुणीला बघा तुम्ही, जंगलामध्ये ना डायरेक्ट तुम्हाला हे किती दाट जंगल आहे दाखवतो मी. आपल्या सातपुड्याच्या जंगलात तर तुम्ही आपले व्हिडिओ वगैरे पाहिलेच असतील. काय मजा आहे राव, एक नंबर मजा येऊ राहिलेली इथे जंगलामध्ये. आणि काय सांगू तुम्हाला, नुसता एन्जॉय. आणि फॅमिली तर धूम करू राहिलेली डायरेक्ट. आणि आमची मजा तुम्हाला दाखवतो मी इथे. सीन तर तुम्ही बघितलंच आहे, मी आला अजून एकदा दाखवतो. एक नंबर. हे बघा, हा समोर रस्ता आणि तिकडे ना असं काहीतरी शेतीसारखं मला वाटत आहे बघा. हे एरियातून कोणी व्हिडिओ बघत असेल ना तर नक्की तिथे समोर काय आहे ते, हॉटेल आहे का फार्म हाऊस आहे, कोणाचं काय आहे ते सांगा मला. हा एरिया आहे ना जवळपास इथून 3-4 किलोमीटरचा कास पठारचा जो रोड आहे किंवा कास पठार गाव आहे ना, तिथून हा एरिया बघायला मिळतो आपल्याला. बघा आता हे बाकी अर्धे इथे. शिनू आंबा खाऊ राहिली बेकार. जंगलात एन्जॉय चांगला आहे ना, पण पाहिलं ना मजा येऊन गेली. मला पण खायचा आंबा, पण आंबा आता गुणी झाडावरून बघा तुम्ही वरती चढलेला आहे गुणी. आणि ना आता आहे ना पूर्ण जबरदस्त गाजायचा आवाज येतोय ढगांचा आणि पाऊस बी येण्याची शक्यता आहे. आम्ही लवकर आवरतो आणि इथून निघायचा प्रयत्न करतो. तर मॅटर असा झालेला आहे, एका हिला झपाटले एका किड्याने आणि ती आहे ना खूप घाबरून गेलेली. थांबा तुम्हाला दाखवतो मी. थांब ग, कुठल्या तरी पद्धतीचा किडा आहे बघा तुम्ही, जबरदस्त आहे. हा एक नंबर. हा नाही त्याला मारू बिरू नको, जंगलात सोड की त्याला एकदम. हा खाली उतरव त्याला. हा त्याला उतरव. हा त्याला असं सोडून द्या जंगलात. कधी ना नवीन ठिकाणी आल्यावर आहे ना काळजी घ्या स्वतःची. इथे वेगवेगळ्या पद्धतीचे प्राणी, किडे काय असू शकतात ह्या झाडांवर, तर नक्कीच आपण काळजी घेतली पाहिजे इथे आल्यावर. इथले आता हे नेमके होतेच आपल्यासोबत, त्यांना माहिती इथे येऊन गेलेले अगोदर, त्यामुळे आपण इथे काय प्राणी वगैरे दिवसात एवढं रिस्क नाही राहत. पण इथे बिबट्या वगैरे पण असण्याची शक्यता. माकडं खूप आहे. हा पण ह्या जंगलात माकडं खूप आहे. समोर माझ्या मागे जो तुम्ही पहिल्या स्टार्टिंगला आलो ना, मी गाडी लावली तिथे, तिकडच्या मागच्या डोंगरावर जबरदस्त माकडं होते. ते सर्व इथे बसलेले वगैरे. आणि पप्पान ते ना वरून झाडावरून आहे ना आंबे तोडतात आहे. अजून जंगलामध्ये ना इथे कोणी तोडत नाही, त्यामुळे आपण तरी आंबे तरी पाडू म्हटलं. थोडेफार पिकलेले होते, असंही खराब होण्यातच आहे. आता एक पाऊस पडला का आता पावसाचं वातावरण आहे आणि त्यामुळे आपण पाडून घेतोय. शिनू मला परत बोलवू राहिली आहे आणि मला म्हणे गिफ्ट आहे म्हणे, इकडे ये म्हणे. शिनूचं काय गिफ्ट आहे, आंबा गिफ्ट आहे मला.
बघू शकता तुम्ही. काय गिफ्ट दिलं रे? आंबा. अरे काय तू पण दुसरं काय नाही दिलं? हा काय मग हे आंबा एवढंच आहे इथे? काय खरं नाही. हा कुठे येते? हा जंगलात. चल चल ना मग जंगलामध्ये, समोरच्या जंगलामध्ये. इकडे आहे ना आपल्या सातपुड्यासारखं नाही आहे माती वगैरे. इथे लाल माती थोडी बघायला मिळते आणि इथले डोंगर आणि इथले खडक पण आहे ना अलगच पद्धतीचे. तुम्हाला दाखवतो मी. लाल दगड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला कसा बघायला मिळतो ना, तसं इथे सातारा जिल्ह्यातही आपल्याला बघायला मिळतो. बघा तुम्ही हे असे लहान लहान इथे छिद्र पण आहे आणि असं वाटतंय का हा जो खडक जो आहे ना हा जसं का ज्वालामुखीतून निघालेला आहे भाजलेला, त्या पद्धतीने दिसत आहे. आणि ही माती पण आहे ना अलगच आहे थोडी लाल सारखी. तर इथलं जंगलातील आणि आजूबाजूचे सौंदर्य तुम्हाला दाखवतो मी. इथलं खूप सुंदर वातावरण आहे. आता गाजाची सुरुवात पण झालेली आहे, पाऊस येण्याची शक्यता आहे. आणि समोर हे पाणी दिसत आहे ना तुम्हाला, हे उरमोडीचं धरण आहे हा. आणि हे बघा तुम्ही सातपुड्यासारखेच पर्वत रांगा आहे इथे पण उंच आहे इथे आणि खूप पसरलेलं हे जंगल आणि त्यामध्ये आम्ही. तर हे असे खडक आणि हे बघा तुम्ही. आणि समोर आहे ना हा जो प्लेन सरफेसचा डोंगर दिसत आहे ना हा, तर हा मातीचा डोंगर नाही आहे. तर हा पूर्ण आहे ना, तुम्हाला झूम करून दाखवतो मी. अक्षरशः आहे ना पूर्ण हा दगडाचा डोंगर आहे. बघा तुम्ही पूर्ण दगडाचा डोंगर आहे हा. आपल्याला जायचं होतं तिकडे पण रस्ता सापडला नाही आपल्याला. इथे आपण आता नवीन आहे ह्या भागामध्ये त्यामुळे. तर इथे आमचा एन्जॉय वगैरे झाला जंगलात आणि निघतो आता. काय चकू तुला काय वाटतं? मला चांगलं वाटत आहे इथं. हा आवडलं का इथं जंगलामध्ये? हा कसं वाटलं? चांगलं वाटलं. खूप चांगलं वाटलं. शिनू तो बेकार एन्जॉय करून राहिली ना शिनू. तर आता आम्ही निघालोय घरी जायला. चला अजून आहे ना एक वेगळ्याच पद्धतीचं मला फ्रूट बघायला मिळालेलं आहे ह्या जंगलामध्ये. बघा तुम्ही हे झाड बघा आणि हे असं फ्रूट आहे. कमेंटमध्ये सांगा यार तुम्ही ह्या एरियातून कोणी व्हिडिओ बघत असेल तर कसलं फ्रूट आहे. अजून एक वेगळं फ्रूट आहे हे बघा तुम्ही. हे अलगच पद्धतीचं फ्रूट आहे. करवंदासारखं दिसत आहे पण करवंद नाही येते या पद्धतीचं असं आहे. आणि हे असे काही फॅमिली चढत आहे आमची वरती. पूर्ण हा असा चढाव उभा. इतका तीव्र उतार आहे का काय सांगू तुम्हाला. अक्षरशः आहे ना हे काठीने आणि डमणीला धक्का मारून चढवलेला आहे. अक्षरशः भयानक. 3-4 किलोमीटर आम्ही जंगलातून फिरून आलो आणि हे एकटे माणूस हिम्मत करून गाडीवर फिरत होते. आपण कोणी बसले नाही कारण गेले असते तर सिद्ध जंगलात. कारण हे तुम्ही बघू शकतात इथे खाली पूर्ण जंगलामध्ये आम्ही गेलेलो होतो आणि असं काय वातावरण. तर पोहोचून गेलेलो आहे गाडीकडे. तर आजचा व्लॉग आपण इथेच संपवू आणि घराकडे निघूया. तर आजचा आमचा फॅमिली व्लॉग जंगलातील कसा वाटला कमेंट करा आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक करा. तर असेच भन्नाट व्हिडिओ बघण्यासाठी ना चॅनलला सबस्क्राईब करून द्या. तर भेटू आपण एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि एन्जॉय करा.